कलकत्ता येथील आरजी कार या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरांची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अरमान पटेल यांच्यासह शिष्टमंडळ डॉक्टर विनायक वडते, डॉक्टर सोहेल अतार, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर कुमार जोशी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले। यावेळी बोलताना डॉक्टर अरमान पटेल यांनी अशी मागणी केली की पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या 31 वर्षीय महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर क्रूरपणे बलात्कार करून तिचा हत्या करण्यात आली। या घटना उघडकीस झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे। आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मृत महिला डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर एका आरोपीनेच नाही तर आणखी काही आरोपींनी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा स्पष्ट हो। नमस्कार, मी डॉक्टर अरमान पटेल, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलचा अध्यक्ष आहे। परवा कोलकाता येथे एका लेडीज डॉक्टरवर त्याचा अत्याचार करून त्याचं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं आहे की जे काही आरोपी असेल त्यांना ताबडतोब अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच डॉक्टर महिला असतील, परिचारिका असतील किंवा महिला कर्मचारी असतील, हे सध्या यांच्या सगळ्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे। कारण जे डॉक्टर अहोरात्र रुग्णांची सेवा करतात त्यांचाही जीव आता धोक्यात आलेला आहे। तरी शासन दरबारी एवढीच आम्ही मागणी करतो की आरोग्य संरक्षण कायदा कडक करण्यात यावा आणि यांची सुरक्षाची जबाबदारी घेण्यात यावी, हीच आम्ही शासन दरबारी मागणी करतो।